जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चितळी पुतळी येथे आपण एक उपक्रम साजरा करत आहोत। जानेवारी 2025 पासून अमृत महोत्सवी वर्ष म्हणून शासन परिपत्रकाप्रमाणे आपण साजरा या ठिकाणी करत आहोत। हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत असताना शासन परिपत्रकानुसार दर महिन्यामध्ये आपण उपक्रम साजरा करत असतो। फेब्रुवारी 2025 या महिन्यामध्ये उपक्रम आहे ऐका आणि चर्चा करा, संविधान सभेचे वादविवाद ऐका आणि त्यांच्याभोवती चर्चा करा। चला तर मग आपण सर्व मिळून आज उपक्रम साजरा करूया। माझे नाव सोहम प्रदीप पाटील, वर्ग 6 शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा चितळी पुतळी। मी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या भूमिकेत आहे। मी आकांक्षा बाबासाहेब पाटोळे, वर्ग 6 शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा चितळी पुतळी। मी दुर्गादेवी प्रसाद यांच्या भूमिकेत आहे। माझे नाव अनिकेत रामपूर, वर्ग 7 शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा चितळी पुतळी। मी सीमान कामत यांच्या भूमिकेत आहे। माझे नाव कुणाल संदीप पारखे, वर्ग 14 शाळेचे नाव दीपक एप्रा शाळा चितळी पुतळी। मी गोविंद दास यांच्या भूमिकेत आहे। माझे नाव धनंजय गणेश गुरुकुल, वर्ग 4 शाळेचे नाव दीपक एप्रा शाळा चितळी पुतळी। मी घनसिंग गुप्ता यांच्या भूमिकेत आहे। माझे नाव शिवानी आमन गुरदुके, वर्ग 14 शाळेचे नाव दीपक एप्रा शाळा चितळी पुतळी। मी आर वी धुलेकर यांच्या भूमिकेत आहे। माझे नाव राणी नमस्कार, शाळेचे नाव दीपक एप्रा शाळा चितळी पुतळी, वर्ग 14 मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत आहे। स्वागत। मी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपस्थित सर्व सदस्यांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण सर्वजण महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करू। त्यासाठी सर्वांनी उभे राहा। महात्मा गांधी आपल्याला स्वातंत्र्याच्या अंधकारातून स्वातंत्र्याच्या प्रकाशातून आणलेला आहे। आता आपण सभेला सुरुवात करू। दुर्गादेवी प्रसाद यांनी आपला प्रस्ताव मांडावा। मी दुर्गादेवी प्रसाद माझा प्रस्ताव विषय उपस्थित करून मांडत आहे। सभेमध्ये निर्वाचन व नामांकन प्रक्रिया स्पष्ट व्हायला पाहिजे। माझ्या या विषयाला अंमलबजावणी करावी अशी माझी इच्छा आहे। श्रीमान कामत यांनी त्यांचा विषय ठेवलेला आहे। मी श्रीमान कामत या त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा विषय सभेपुढे मांडावा। श्रीमान कामत सदस्य माझा संविधान सभेमध्ये मांडत आहे। संविधान सर्वांनी शांतपणे ऐकावे। या सभेत पूर्ण संख्या 326 आहे, परंतु मला असे सांगितले आहे की सभेची वास्तविक संख्या 302 आहे। ते असे आहे हैदराबाद, काश्मीर तथा भोपाळ येथील सदस्य उपस्थित आहे किंवा नाही। यासोबतच 302 सदस्य संख्या सुद्धा पूर्ण नाही। माझा प्रस्ताव आहे की या संबंधित मार्गदर्शन मिळावे। आता आपण या विषयावर मतदान प्रक्रिया घेऊ, परंतु मतदान क्रिया घेण्याअगोदर मला हे सांगा की हैदराबाद व काश्मीर येथील सदस्य पाठवणार आहे किंवा नाही। मी गोविंद दास असा प्रश्न विचारतो की हे संविधान या संविधानाचे मूल्य आपल्या भाषेत पाहिजे, परंतु डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी हे संविधानाची भाषेमध्ये लिहिले आहे, म्हणून माझी विनंती आहे की ते आपल्या भाषेत पाहिजे। मी घनश्याम सिंग गुप्त, हरे कलम इंग्रजी माध्यम नमूद केलेले आहे। तर ज्यावेळेस आपली राष्ट्रभाषा जाहीर होईल त्यावेळेस आपल्या राष्ट्रभाषेमध्ये हे कलमे येतील का?
मी आर व्ही धुळेकर. मी यापूर्वी सूचना केली होती की आपले संविधान अगोदर आपल्या राष्ट्रभाषेत हिंदीमध्ये लिहायला पाहिजे होते व त्याचा अनुवाद इंग्रजी भाषेत करायला पाहिजे होता, परंतु तसे न होता संविधान अगोदर इंग्रजीमध्ये लिहिले गेले व त्याचा अनुवाद हिंदीमध्ये केला गेला. ही आपल्या देशासाठी अपमानाची गोष्ट आहे. मी डॉक्टर बी आर आंबेडकर आपल्या समोर माझे मत मांडत आहे. 29 ऑगस्ट 1947 रोजी विधान परिषद मधून प्रारूप समिती गठीत केली गेली. या संविधानामध्ये 315 कलमे आहेत व 8 सूची आहेत. प्रत्येक समितीने आपापले कार्य केले आहे. या संविधानात दिलेले परीक्षेला व्यवस्थित समजून घेतलेले नाही. आपण प्रत्येक सदस्याला आपले मत मांडण्याची संधी दिली आहे. आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. त्यानुसार आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर सरकार सोडविली अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो.